क्लियर करने का काम करते हैं। और हमें लगता है कि जो बीजेपी मुख्यमंत्री के उपस्थिति को लेकर सवाल खड़ा कर रही है, उन्हें बताना पड़ेगा कि प्रधानमंत्री सदन चल रहा है, कितने दिन उपस्थित रहे प्रधानमंत्री सदन में। और निश्चित रूप से मुख्यमंत्री ने स्वयं कहा है कि मैं सदन में आऊँगा। जो लोग मुख्यमंत्री की उपस्थिति पे सवाल खड़ा कर रहे हैं, पहले वो पार्लियामेंट में प्रधानमंत्री जी की उपस्थिती को देखें। ओबीसी आयोगाला 430 फायलिंगवरनाच भाजपने टीका केली आहे की ह्या फायली रखडल्या होत्या मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये असताना. कोण त्याच्यावर मग त्या फायली चेक करू? बघा, मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये सेक्रेटरी असताय आणि मुख्यमंत्रीच्या कार्यालयामध्ये दोन दोन IAS अधिकारी निश्चित रूपाने फायली वाचताय, त्यांना ब्रीफ करताय. एकदा ब्रीफ झाल्यानंतर फायली सही करण्याचं काम नुसता उद्धव साहेब नाही, देवेंद्रजी पण हेच करत होते. जितका फायली येत आहे किंवा मंत्रीच्याकडे किंवा मुख्यमंत्रीकडे, कुठलेही मुख्यमंत्री संपूर्ण फायली वाचत नाही. त्यासाठी PS ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नुसता ब्रीफ झाल्यानंतर सरासरी काय हे पहिल्या पानावर ते वाचून हे फायली सगळे मंत्री मुख्यमंत्री क्लिअर करताय. मला वाटते जी फायली कुठलीही रखडलेली नाही. भाजपवाल्यांना मला वाटते की आता एखादा व्यक्ती आजारी पडला, त्याच्या स्वास्थ्याला घेऊन काही प्रश्न निर्माण करत असतील तर याच्यापेक्षा खालच्या पातळीच्या राजकारण होऊ शकत नाही. इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी 430 कोटीचा निधी होता, तो आता देण्यात आला. पुरवणी मागण्यात कसं म्हटलंय? बघा, या देशामध्ये ओबीसीच्या आरक्षण हे मंडल आयोगाच्या अंमलबजावणी झाल्यानंतर या देशामध्ये लागू करण्यात आले. ज्या काळामध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी होण्याचा निर्णय होत होता, भारतीय जनता पक्ष विशेषकर त्यांच्या विद्यार्थी संघटना ABVP हे विद्यार्थ्यांना भडकून मंडल आयोगाच्या विरोधात आत्मदहन करण्याच्या प्रवृत्त करण्याचं काम भाजपची लोक करत होते. हे आरक्षण विरोधी लोक आहे. कुठेतरी कोर्टाच्या माध्यमातून देशातला आरक्षण संपवायचा भाजपचा डाव आहे. इम्पेरिकल डाटा सभेमध्ये सांगताय की 97% हे करेक्ट आहे. लोकसभेमध्ये सांगताय की आमच्या कोर्टात सांगताय की आम्हाला हे डाटा परफेक्ट हे सांगता येत नाही. महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशचा विषय आला, कर्नाटकचा विषय येत आहे. हळूहळू देशभर ओबीसीचे आरक्षण संपणार आहे. एक मोठा आक्रोश निर्माण झाल्यानंतर स्वतः केंद्र सरकारने भूमिका घेतलेली आहे की आम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करणार आहे. इम्पेरिकल डाटासाठी आयोग नेमण्यात आलेला आहे. त्यांच्यासाठी ज्या निधीची गरज होती पुरवणी मागण्यामध्ये ते सादर करण्यात आलेलं आहे. पारित झाल्यानंतर ते देऊ आणि राज्याच्या ओबीसींचा डाटा गोळा करून पुढे त्या आधारावर आम्ही काम करू. त्या व्यतिरिक्त जो कायदा आम्ही केला होता 50% मर्यादेत, तो कायदा विधानसभेमध्ये पारित करून त्या अंतर्गत आम्ही पुढील आरक्षण कायम ठेवण्याच्या बाबतीत पण पावलं टाकतोय. आज विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये ते स्वतः 2016 साली 15 साली त्यांच्या इन्कम 9,70,000, 15 सालच्या याच्यात 7,80,000, 4 कोटीपेक्षा जास्तच्या मालमत्ता. आणि हे ॲफिडेव्हिट घेऊन मी सभापती महोदयांना विचारलं की एखादा नेता सत्तेवर खोटा बोलत असेल तर या सभेमध्ये त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, आम्हाला मार्गदर्शन करा. मी विधान परिषदेमध्ये हे पण सांगितलं की मजूर संस्थेमध्ये स्वतःला मजूर दाखवताय, फर्जीवाडा करून तिथून निवडून येत आहे. या बाबतीत आम्हाला मार्गदर्शन अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदयांनी त्याच्यावर सहकार विभागाला सांगितलेलं आहे की अहवाल पटलावर ठेवा. निश्चित रूपाने अहवाल आल्यानंतर दरेकर साहेब यांचा फर्जीवाडा काय आहे हे जनतेच्या समोर येईल आणि ते संसदे या
परिषदेमध्ये सांगताय की याच्यावर चर्चा घडून आणली पाहिजे. निश्चित रूपाने चर्चा होऊ द्या, पण दरेकरांच्या फर्जीवाडा हळूहळू मी लोकांच्या समोर आणणार आहे. कुठल्या पद्धतीने फर्जीवाडा करून ते मजूरमध्ये अध्यक्ष झाले, त्या माध्यमातून मुंबई बँकेत आले. मुंबई बँकेत जे काही त्यांनी कामकाज केलेलं आहे त्याचा पण आढावा लोकांच्या समोर मांडणारच आहे. आणि ते बोलत असतील की 1000 कोटीचा दावा नवाब मलिकवर मी केलेला आहे, त्यांनी केलेला नाही. बँकेच्या माध्यमातून हा दावा करण्यात आलेला आहे. हायकोर्टचे चीफ जस्टिसचा आदेश आहे, प्रोसेसिंग फीस हे 3 लाख रुपये भरले पाहिजे. 3 लाख त्यांनी प्रोसेसिंग फी भरलेली आहे. पण चीफ जस्टिसचा स्पष्ट आदेश आहे की जोपर्यंत 10% पैसे भरत नाही कुठलीही सुनावणी सुरू करायची नाही. आता मुंबई बँकचे 100 कोटी ते कधी भरताय, म्हणजे आमचे पैसे, माझे पैसे पण आहे त्याच्यात. मी नूर मंजिल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सदस्य असताना त्या सोसायटीच्या सिंकिंग फंडचे पैसे मुंबई बँकेत आहे. आणि जर माझी ठेवी धोक्यात येत असतील तर या सगळा जे कारभार वेगळ्या मार्गाने या मुंबईमध्ये सुरू आहे त्यांना पण उघड करणे, त्यांच्यावर कारवाईसाठी पाठपुरावा करणं हे माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि भविष्यात हे मी जबाबदारी पार पाडणार आहोत. परीक्षा घोटाळा झालेल्या ज्या कंपनी, परीक्षा घोटाळा करणारी कंपनी आहे त्या अपात्र आम्ही अगोदरच केल्या होत्या. देवेंद्र फडणवीसांनी याबद्दलचा आरोप करतानाही सांगितलं की मी यांना पुन्हा मान्यता या सरकारने कशी काय दिली. महाराष्ट्रामध्ये ई पोर्टलच्या माध्यमातून नोकर भरतीचा एक नवीन कारभार मागच्या सरकारमध्ये सुरू झाला. त्या बाबतीत 2020 साली काही लोकांनी पोलिसांकडे, गृहमंत्र्याकडे तक्रार केली होती की जे कंपन्या व्यापम घोटाळ्यामध्ये सामील आहे त्यांना या महाराष्ट्रामध्ये भरतीची कामं देण्यात आलेली आहे. आता भरती घोटाळा समोर आल्यानंतर हळूहळू TETची भरती असेल, आरोग्य विभागाची असतील किंवा इतर विभागाची असतील, त्या घोटाळ्याच्या तपास सुरू असताना 2018ची पण प्रकरणं समोर आलेली आहे. त्या आधीचे पण आमच्या मनात शंका आहे की हे घोटाळा सुरुवातीपासून सुरू आहे आणि IT डिपार्टमेंटच्या माध्यमातून याची सुरुवात झालेली आहे. या घोटाळ्याच्या सूत्रधार हे डिजिटल दलाल कौस्तुभ धवसे आहे. त्यांच्या विरोधात नाव घेऊन एक वकिलांनी नागपूरच्या तक्रार केलेली आहे, त्याचा पण तपास सुरू आहे. आम्हाला वाटते व्यापमसारखा मोठा घोटाळा या राज्यात झालेला आहे. तपासच्या माध्यमातून सर्व विषय समोर येईल. निश्चित रूपाने चर्चेच्या माध्यमातून विषय समोर येऊ शकत आहे. पण घोटाळा 2016-17 पासून या राज्यात सुरू आहे आणि ते तपासामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर निश्चित रूपाने कारवाई होतील. केंद्रानं पाठवले ते महाराष्ट्राने वितरित केलं नाही असं सांगितलंय देवेंद्र फडणवीसांनी. केंद्रानं 700 कोटी पाठवले जे आहे ते महाराष्ट्र सरकारनं अजून वितरित केले नाही आहेत आणि ते वितरित केल्याशिवाय पुढचा निधी येणार नाही केंद्र सरकारकडनं असं म्हणतात फडणवीस. तर त्याच्याबद्दल काय? आता कुठल्या स्पेसिफिक निधी आहे मला माहीत नाही. बऱ्याचशा योजना मॅचिंग ग्रँटच्या आधारावर चालते. 60-40ची योजना असते, 70-30ची योजना असते, 50-50ची योजना असते. केंद्राच्या अनुदान आल्यानंतर बजेटमध्ये तरतुदी करून मग त्याला वितरित करण्याचं काम करावं लागतं आहे. जे काही अपेक्षित असेल पुरवणी मागण्यामध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. केंद्राची रक्कम आणि राज्याचा वाटा हे मंजुरी झाल्यानंतर निश्चित रूपाने हे वाटप होणार आहे आणि हे ऑनगोईंग प्रोसेस असतं आहे. पैसे आल्याशिवाय बजेटमध्ये तरतूद करता येत नाही. पैसे आल्यानंतर बजेटमध्ये तरतुदी होत आहे आणि आता पुरवणी मागण्यामध्ये ती तरतुदी झालेली आहे. पुढे वितरित होईल आणि पुढच्या जे पैसे असतील, जे केंद्र सहभाग आणि राज्याचा वाटा अशी योजना निश्चित रूपाने पुढचे पण पैसे मागण्याचं काम सरकार करेल. CBI जांचच्या मागणी हे जे काही घोटाळा आहे ते दाबण्यासाठी करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणा या घोटाळ्याच्या तपास करत असताना काही भाजपचे नेत्यांना पण अटक झालेली आहे. याचे सूत्र, याचे तार कुठेतरी नागपूर आणि बीडपर्यंत जात आहे.
त्यासाठी हा घोटाळा केंद्र यंत्रणेकडे देऊन बंद करण्यासाठी अशी मागणी होते, पण राज्य सरकार व्यवस्थित पद्धतीने ह्या घोटाळ्याचा तपास करत आहे. आधीपासून या राज्यात हा घोटाळा सुरू होता. आता काही लोकांच्या मनात भीती आहे, त्यासाठी हे तपास CBIकडे देऊन तपास बंद कसा होतील त्यासाठी ही मागणी होत राहते. साहेब, वाळू उपसा वाढलेला आहे, तर विरोधी पक्षनेत्यांनी वाळू उपशांवरती मोक्का लावण्याची मागणी केली आहे. काय? त्याच्यावर आश्वासन दिलेलं आहे संबंधित मंत्र्यांनी की तपासून जे योग्य असेल ते कारवाई करते. सर, प्रवीण दरेकर के खिलाफ भ्रष्टाचार के जो आरोप है वो मुद्दा उठा है, क्या है पूरा मामला हिंदी में बताइए। महाराष्ट्र में विधान परिषद के विपक्ष के नेता, इनको लेके हमने आज विधान परिषद में एक सवाल पूछा कि जो व्यक्ति एफिडेविट के माध्यम से झूठ बोल रहा है उस पर हम कितना विश्वास करें, उनके प्रश्नों का जवाब कैसे दें। उन्होंने अपने एफिडेविट में कहा कि वे 2015 में 9 लाख रुपये उनकी इनकम थी, 14 में इनकम 7.5 लाख रुपये, 4 करोड़ 11 लाख रुपए की उनकी संपत्ति है, और दूसरी तरफ वो मजदूर सहकारी संस्था जिसमें मजदूर बेरोजगार होते हैं, कोऑपरेटिव के जरिए उन्हें काम दिया जाता है, ऐसी संस्थाओं में वो सदस्य हैं, और मुंबई बैंक में वहाँ से वो चुनाव लड़ रहे हैं। तो फर्जीवाड़ा उनका है, ये हमने विधानसभा में पूछा। विधान परिषद में अध्यक्ष ने कोऑपरेटिव डिपार्टमेंट को आदेश दिया है कि इसकी रिपोर्ट सदन में रखें। दरेकर स्वयं चाहते हैं कि इस पर चर्चा हो जाए, निश्चित रूप से चर्चा करेंगे, लेकिन विपक्ष के नेता जो विधान परिषद में है उनका बड़ा फर्जीवाड़ा है, वो आने वाले दिनों में हम उसको एक्सपोज करेंगे। कितीही ईडी लावा, कुठलीही यंत्रणा लावा, तुम्ही नवाब मलिक घाबरणार नाही। कुठल्याही मला बदनाम करण्याच्या कट कारस्थान होत असेल तर त्यांना कळलं पाहिजे, कितीही या प्रकारे ते माझ्या विरोधात कट कारस्थान करतील तर नवाब मलिक कोणाला घाबरणार नाही। नाही, आता 1000 कोटीचा दावा केलाच आहे ना, पण 1000 कोटीचा दावा स्वतः का करत नाही? बँकेच्या माध्यमातून 3 लाख रुपये प्रोसेसिंग फीस भरताय। चीफ जस्टिसचे आदेश आहे की 10% भरल्याशिवाय पुढे सुनावणी होत नाही। म्हणजे आमची गुंतवणूक, मी सदस्य असणारी जे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आमच्या सिंकिंग फंडचे पैसे तिकडे आहे आणि ते 100 कोटी कोर्टात भरायचा, म्हणजे मुंबई बँकेचा वापर स्वतःच्या जगण्यासाठी, राजकारण करण्यासाठी, पक्षाच्या नेत्यांना पैसे देऊन पैसे बुडवण्यासाठी होत असताय। निश्चित रूपाने आजपर्यंत मी बोललो नाही, तरी आता सुरुवात झालेली आहे आणि मुंबई बँकेतला एक इंच जे काही गैरव्यवहार झालेला है हळूहळू लोकांच्या समोर आणू। सर, शक्ति कानून जो है महाराष्ट्र में लाने की तैयारी है, क्या कुछ प्रावधान होगी? नहीं, उसके बारे में गृह मंत्री ने सदन में कहा है, आगे किस तरह से जाना है विश्वास में सदन को लेके आगे कार्रवाई होगी। सर जी, एक पूछना चाहते हैं, एक लास्ट प्रश्न सर, ये झारखंड में जो मॉब लिंचिंग का बिल पास हुआ है, तो बाकी राज्यों में और महाराष्ट्र में भी ऐसा होना चाहिए, आपकी क्या राय है इस पर? देखिए, बिल अगर कोई पारित किया गया है तो देखेंगे, जांच करके। बहुत सारे IPC में कानून है जिसके तहत अगर भीड़ किसी को इकट्ठा होकर मारती है, उसकी मौत हो जाती है, उन पर कार्रवाई करने के कानून इस देश में है। फिर भी कोई नया अलग से कानून बनाया गया है तो उसकी जांच करेंगे, अगर कोई अच्छाई है तो उसके बारे में विचार किया जा सकता है।